त्र्यंबकेश्वर महाराज की जय, नर्मदेश्वर भगवान की जय, पिनाकेश्वर महाराज की जय, सिद्धेश्वर महाराज की जय, जनेश्वर महाराज की जय, काशी विश्वनाथ महाराज की जय, हृदयेश्वर महाराज की जय, शरवायेश्वर महाराज की जय, मौनेश्वर महाराज की जय, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, बजरंगबली की जय, निवृत्तिनाथ महाराज की जय, सियावल रामचंद्र की जय। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे, अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णु हरि सत्यं जनार्दनम्, हंस नारायणं च अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशविनाशाय दुःखनाशाय माधवम्, श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम्, ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद, मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनम्, गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यं एकं परं पदम्, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं, तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वराम्। ओम नमो ब्रह्मा, ओम नमो शिव गायत्री, ओम नमो महागायत्री, ओम नमो कपिला गायत्री, ओम नमो रुद्र गायत्री, ओम नमो राम गायत्री, ओम नमो हनुमान गायत्री, ओम नमो चंडी गायत्री, ओम नमो आनंदी गायत्री, ओम नमो मूल गायत्री, ओम नमो पितृस्वरूपे गायत्री, ओम नमो चक्र गायत्री, ओम नमो विश्वामित्र गायत्री, ओम नमो जिपत्री, ओम नमो दिदश्वरे, ओम नमो विद्या विजय, ओम नमो शुद्ध गायत्री, ओम नमो आधि विजय, ओम नमो विनायके, ओम नमो रत्तांक्षी, ओम नमो कामाक्षी, ओम नमो बीजाक्षी, ओम नमो स्वयं प्रकाशी, ओम नमो अनादि गायत्री, क्रम क्राम क्रीम क्रीम क्रम, रम राम रिम रिम रम, क्लम क्लाम क्लीम क्लीम क्लम, त्रम त्राम त्रिम त्रिम त्रम, ब्रह्म राम रिम रिम रम, शम शाम शिम शिम शम, लम लाम लिम लिम लम, थम थाम थिम थिम थम, प्रम प्राम प्रिम प्रिम प्रम, नम नाम निम निम नम, रम राम रिम रिम रम, द्रम द्राम द्रिम द्रिम द्रम, ग्रंग ग्रांग रिंग रिंग रम, श्लम श्लाम श्लिम श्लिम श्लम, शम शाम शिम शिम शम, ध्लम ध्लाम धिम धिम ध्लम, ग्रंग ग्रांग रिंग रिंग रम, श्लम श्लाम श्लिम श्लिम श्लम, स्त्रम स्राम स्त्रिम स्त्रिम स्रम, स्लम त्लाम तिम तिम त्रम, ब्रह्म राम रिम रिम रम, ध्लम ध्लाम धिम धिम ध्लम, ज्लम ध्लाम जिम जिम झम, ओम ओम क्रौ ओम रौ अंगुष्ठभ्यै नमः, ओम क्रौ तजनुभ्यै नमः, ओम रौ क्रौ मध्यमभ्यै नमः, ओम रवृणकाभ्यै नमः, ओम राग कनिष्ठभ्यै नमः, ओम श्रोनेत्राय नमः, ओम क्रौ शिकाय वशट नमः, ओम त्रक्रो पादत्राय नमः, ओम सौद्रमुखाय नमः,
ओम क्रोधयाय नमः। ओम रौक्रवभ्याय नमः। ओम राकंठाय नमः। ओम त्रभ्रोकटिभ्याय नमः। ओम रज्जंगभ्याय नमः। ओम मुखाय नमः। ओम लोपुष्टे नमः। ओम मृकुटे नमः। ओम ह्रस्वाय नमः। ओम दीर्घाय नमः। ओम श्रीधीललिताय नमः। ओम लोक्रोत्तरोपूर्णाय नमः। ओम प्रथमाय नमः। ओम लन्नमा ओम सन्नमा ओम धन्नमा ओम रन्नमा ओम चन्नमा ओम षण्नमा ओम ठन्नमा ओम घन्नमा ओम हन्नमा ओम घन्नमा ओम चन्नमा ओम क्षन्नमा ओम क्षन्नमा ओम कन्नमा ओम जन्नमा ओम झन्नमा ओम उन्नमा ओम थन्नमा ओम ठन्नमा ओम तन्नमा ओम नन्नमा ओम दन्नमा वन्नमा अन्नमा। अतत्रादगमद ब्रह्मा भवन्या च समं भवाम महेन्द्रा प्रमुखा देवा मुनियस प्रदेश्वरः पितरा सिद्धगंधर्वा विद्याधर मोरगाम चारणायक्षरक्षंसि किन्नरासुरसोद्विजः द्रष्टुकामा भगवतो निर्यान परम सुकाम गायन्तश्च गुणन्तश्च शौर्ये कर्म निजन्म च उहुर्ष पुष्पवर्षाणि इमानावरिभ्रेवाम् कुर्वस्संकुलं राजं भक्त्या परमायुत्याम् भगवान् पितान्महवीक्ष युवतिरात्मने भो संयुजात्मा निजात्मानं पद्मनेत्रनिमीलयां लोकाभिरामास्ततनुधारणा ध्यानमङ्गलम् योगधारणाग्नेय दत्वदामा विशुष्कमो दिवि धुन्धवने तोपेतो सुमनस्यकाम् सत्यं धर्म ऋतुभूमि कृतिषु चात्मयो देवादेवमुक्तानां सन्तिं सदा मने अविज्ञातगतिर्कृष्ण त्रिषितः चौदामिन्यकाकाशयञ्चयित्वा ब्रह्मण्डलम् गतिर्लक्ष्ते मर्त्य सदा कृष्णस्य दैवते ब्रह्मरुद्रते तुष्ट्वा योगगति हरे विश्वितां प्रशान् संता संसं लोकायुसतः राजं व्रतनु भुज्य निपयामयटान्तस्यां शिष्टवात्मने दमनौच्चत्यजन्दे सह्यचर्मनो प्रदास्ते मर्देन गुरुस्तुतां यं लोकनितं त्वां च निजनार्दन परमासुं जित्यन्तकान् कृम्निशः किं सावने स्वर्णमृंसं देहं तथाप्येस्ते संभोपेष्वान्यत्रे शक्तिदो नैते प्रत्यं किं स्वस्थगति प्रदर्शनम् एतां प्रातरुत्थाय कृष्णस्य पदवी परां प्रयत्कृत्याद्भक्त्या तामेवाप्नोत्तमः महानारायणं देव सर्वशक्तिमयं प्रभो आदिदेव जगन्नाथ प्राणामामि मुहुर्मुहुः सच्चिदानन्दरूपस्य तस्य सर्वागतस्वै वेदोपित्यं कथयति परं परमात्मनः त्रिनिवदां चक्रमे विष्णुगोपत्तर्माणि धारयन् तस्य पादे प्रादुर्भूतब्रह्माण्डं रूपमद्भूतं वेदतशक्या तदस्तं सर्वभूतनिकेतं वन्दमोक्षपरायणं कर्मोपासनान्यन्नामालयं देवर्पिनं नमानि पर्याभक्त्या दातार सर्वसम्पदं वेदोपित्यं कथयति स्वरूपं जगदात्मनः महानारायणं देवा भूतान् रक्षणा वै ब्रह्म विष्णुमहेशान्नारूपे प्रादुर्भवम् यहिर्महात्माभिमन्त्रार्थ ज्ञातयत्वा मन्त्रविना सिद्धिर्लब्धायों तेषां मन्त्रमुशनासन् गुरुपदेशान् मन्त्रा सिद्धिर्लभते विनियोगे तदृशी तर्पणे तत्सिद्धि सुलभा तस्माद् गुरुतर्पणा संयोगः पाठे जपे वायु शब्दोच्चारण श्रुतं जातं तदोष्पर्याराय छन्दो दे तृणशकाम्
पाठजपवामनो शिष्टदेव ध्यानम अन्यगतदोषान्वितर्मशकम् तस्मादेव विनियोगः कर्तव्य एषो मंत्र स्वाध्यात्मिकवर्तात् कथितेषु जपाठ फलशात् भावात् केवल मनन प्रधानवाचि नियोगस्य प्रयोजनास्ति यतामावच कल्याणे मावद्यानि जनभ्यां ब्रह्मराजन शूद्राय चार्याय सदाचरणम् विश्वामित्र सित कनु दुर्वास भृंगिरा कश्यपो वामदेव अत्रि वशिष्ठ नारदालय कवीर हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम अभिरत्र दुर्लभकर भाजनम दुर्लभो मानुष देव दीनक्षण भंगुर तत्रापि दुर्लभमन्य वैकुंठ प्रदर्शनम हौं स्वरूप अच्युत आत्मयोग दत्त कुमार भगवान पितान्म विष्णु शिवाय जगता कलय अवतरणस्ता मधुभृश्रुता हस्ते नमस्ते वासुदेवाय नमः संकृष्ण गाय च प्रद्युम्नाय तुभ्यं भगवते नमः नारायणाय ऋषे पुरुषाय महात्मने नमः विश्वेश्वराय ईश्वराय सर्वभूतात्मने नमः सूर्य अग्नि ब्राह्मण गाव वैष्णव कमलोज्जलम भ्रात्मा सर्वभूतानि भद्र पूजा पदान में ओम चक्षुंद्र के प्रकाश भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है। ओम आकाश में विचारण करने वाले भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है। ओम महासेना सहस्त्र करम भारे सेना सा रखने वाले भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है। ओम तम गुण रूप में भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है। ओम रजगुण रूप में भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है। ओम सत्व गुण रूप में भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है। भगवान मुझे सत्य सत्य ओर ले चले, ए भगवान मुझे अंधकाश के प्रकाश ओर ले चले। नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमो निशि नमस्तुते नर्मदे तुभ्यं सदा परमात्मा भूतात्मा त्वात्मा चयं भवान यतास्ततास्तुते नर्मदे। श्री गणेशाय नमः श्री सां सदाशिवाय नमः। अस्य श्री सुरक्षा स्तोत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिवदेवता अंटुपचंद श्री सदाशिवप्रीत्यर्थ सुरक्षा स्तोत्र जपयोगा चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनं अपार प्रमोद्धारं चतुर्वर्गस्य साधनं गौरी विनायकोपेतं पंचवक्र त्रिनेत्रकां शुभं धात्वा दशभुजं सुरक्षा पटेन्नरः गंगाधर पातु भालमध्ये दुशेखरं नयने मदनशरण कर्णस्रपयुभूषणं घ्राणं पातो प्राराते मुखं पातो जगत्पते जुम्हावास्र पातो कंदरासते कंदरा त्रिगंडवादमे कंड स्कंद विश्वंधुरंधरा भुजोपासरता कौरपातो हृदय शंकरपा जठरग्रजापति नाभिमृदुंजय पातो कटी अग्राज नंबर साकिन्यवादिनार्थ शरणंगतवत्सला हुरु महेश्वर पातो जगदीश्वर जंगी पातो जगत्कर्ता गुल्प पातो गणाधिपा चरणं करणं सिंधु सर्वांगानि सदाशिव एतां शुभलोपेता रक्षा सुकृति पठिता सभक्त्या सकल कामानश्वा सहजप्न्या ग्रबुद विषाचाल त्रिलोकुचरन्ते दुरादाशपलायन्ते श्वनामाभिरक्षतम् अभयङ्करणं वेदं कवचं पार्वतीपदे भक्तैवत्यकण्ठे तस्य वश्य जगत्त्रयाम् इमानारणं स्वप्ने सुरक्षायता विशदं प्रातृत्त योगीन्द्रो यज्ञवल्क्यस्तथा लिखितम् इति श्रीराम प्रोक्तं श्री सुरक्षा स्तोत्र संपूर्णम् ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः नमन्त्रिषो देवा नमन्त्यप्सरागणाः नरान् मन्ति देवेश नकाराय नमो नमः महादेवम् आत्मानं महाध्यानं परायणं महापापरं देवं मुक्काराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः वहान् ऋषवो यस्य
वासुकी कंठभूषणम वामे शक्त्रम देवम कराय नमो नमः। यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवांना एकाराय हे नमो नमः। षडाक्षरमिदं स्तोत्रं यः पठे शिवसन्धितं शोलोकाप्नोति शिवेन समुदिति रुद्रामले मामेश्वर संवादे षडाक्षरस्तोत्र संपूर्णम्। चौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैलमल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकालम् ओंकारममलेश्वरम् केदारहिमपुष्टे डाकिनीभीमाशङ्करम् वाराणसी च विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वैद्यनाचिता भूमौ नागेशं दारुकामणि शेतवन्धे रामेश कृष्णं चाश्वाले द्वादशतानि नामानि प्रातरुत्थाय पठतां सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति यं यं काम्पश्चैव पठिष्यति नरोत्तमा तस्य फलप्राप्ति भविष्यति न संशया। इतशा दर्शनं देवपातकं नैव तिष्ठते कर्मोक्षय भय तस्य यष्टदुष्टो महेश्वरः। ओम क्षर्वाय क्षितिमूर्ते नमः। ओम भवाय जलमूर्ते नमः। ओम रुद्राय अग्निमूर्ते नमः। ओम उग्राय वायुमूर्ते नमः। ओम भीमा आकाशमूर्ते नमः। ओम पशुपते मूर्ते नमः। ओम महादेवा सुमूर्ते नमः। ओम ईशान्याय सुमूर्ते नमः। हराय नमः महेश्वर नमः। शाम्भवे नमः। शूलपाणे नमः। पिनाशे नमः। श्वनपशुपते नमः। महादेवाय नमः। पद्मासन समस्ति समरंगणे व्याघ्राकृति विश्वाद्यं विश्वबीजं निकलं भैरणं पंचवक्र त्रिनेत्रकम्। ओम नमो भगवते मृत्युंजय ततो विष्णुर्पिता मार्कण्डेय ममति कृष्ण प्रणद्भूत्वा देवादेव जनार्दन विष्णुने पठे स्तोत्र करणे मना संभावितेन मनसा तेने तुष्टव माधव नवते वासुदेवाय। नारायणं सहस्राक्षं पदनाभं प्रातनं प्रणतो श्रीकेशं किम्न्यमृतो करिष्यति गोविंद पुंडरीकान्तस्मयं केशवस्मरणास्मै किम्न्यमृतो करिष्यति। वराह वामन विष्णु नरस्य जनार्दनं माधव च ब्रह्मणास्मै किम्न्यमृतो करिष्यति। पुरुष पुष्करं पुण्यक्षयं जगत्पतिं लोकनाथ प्रवणास्मै किम्न्यमृतो करिष्यति। भूतात्मानं महात्मानं जगदजन्नं विश्वरूपम्नास्मै किम्न्यमृतो करिष्यति। ससृशं देवा व्यक्तव्यक्तसनातनं महायोग परमनास्मै किम्न्यमृतो करिष्यति। मार्कण्डेय स्तोत्र तस्मात्मना अपय स्तोत्र मार्कण्डीमता प्रसन्न पुंडलिका नरसिंहास्त्र मार्कण्डेतार्थसो विष्णुर्वाच एतद्वक्ताद्रिकाल नित्यनाकालदस्य हृदयसार हस्पत्मते पुरुषपुर नारायण सदम सच्चिदी स्वरूपे राजस्नामुत्नश्य अपराणि मार्कण्डगुरुमृत्युंजय स्तोत्र संपूर्णम्। अस्य श्री सदाशिव स्तोत्र मंत्रस्य मार्कण्डेयष्टाण्डोपचन्द श्री सदाशिव देवता गौरी शक्ति मम समस्त अंदर रुद्रम पशुपते स्ताण्डवापति नमामि शिरसा देवं किम्न्यमृतो करिष्यति। कालकंठं कालमूर्ति कालाग्नि कालाशनां नमामि शिरसा देवं किम्न्यमृतो करिष्यति। वामदेव महादेव लोकनाथं जगद्गुरो नमामि शिरसा देवं किम्न्यमृतो करिष्यति। गंगाधरं महादेव शंकर शूलपाणिनां नमामि शिरसा देवं किम्न्यमृतो करिष्यति। भस्माधुलिसंवारं नानाप्रधारिणां नमामि शिरसा देवं किम्न्यमृतो करिष्यति। आनंद परमानंद कैवल्य पदगामिनां नमामि शिरसा देवं किम्न्यमृतो करिष्यति। स्वर्गपर्गदातारं सृष्ट्यन्तकारिणं नमामि शिरसा देवं किम्न्यमृतो करिष्यति। प्रलय स्थिति संवारम् आदिकर्ता ईश्वर नमामि शिरसा देवं किम्न्यमृतो करिष्यति। सत्यं सत्यं पुनः सत्यमुच्यते वेदशास्त्रात् परं नास्ति परं मार्कण्डेय स्तोत्रय पठे शिवसन्निधौ तस्य मृतं वै नास्ति अग्निचर्मणेति श्री मार्कण्डेय मृत्युंजय स्तोत्र समाप्तः। ओम ह्रां आत्मतत्त्वाय स्वाहा। ओम ह्रीं विद्युतत्त्वाय स्वाहा।
ओम ह्रोश्वतत्वाय स्वाहा इति त्रयचमे मलिन प्रणय नमा प्राणायाम कृत्वा संकल्पयात् हरि ओम तत्सद्विष्णुरुष्णुतस्य ब्रह्मणि द्वितीय प्रान्ते श्वीश्वेतवरः कल्पे वैवस्वन्वन्तरे अष्टविंशतितमे कलियुगे कलि प्रथम चरणे जम्बोदीपव्रतखण्डे आर्यावृत्तान्तर्गत ब्रह्मवृत प्रजापति क्षेत्रे वर्तमान संवत्सरे अमुक मासे अमुक पक्षे अमुक तिथि अमुक वासरे अमुकोत्तरत्वानुसरणस्य अस्य श्री शुक्रपाशित मंत्रस्य वैशिष्ट ऋषि अनुष्टुपचंद त्र्यंबको देवतारिम शक्ति स्वस्य शरीरारोग्यार्थ श्री शुक्रवासित मृत्युंजय मंत्रस्य तावत तदंगभूतं कवचं पाठ करिष्ये। ओम वैशिष्टसे नमः सरसे अंगुष्ठसे नमः मुखे त्र्यंबकं देवताय नमः हृदि ह्रीं बीजाय नमः गुह्यं शुक्ति नमः पादयों ओम तस्त्रणम् अंगुष्ठभ्ये नमः त्र्यंबकं यजामहे तज्ज्ञाभ्ये नमः भर्गो देवसुमध्यमाभ्ये नमः सुगंधिं पुष्टनकाभ्ये नमः देवोन प्रजत्कंष्टभ्ये नमः विर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्नश्वामृतात् कर्तलपुष्टभ्ये नमः सुजां सुचारविन्दसिदमुभयकरे शोचितपूर्णकुम्भ द्वाभ्यामीनाक्षमाले निजकरकमले दो घटनित्यवृणं द्वभ्यं दो पूर्णकुम्भ श्रीकलाचाम्प्लायन्तं देह देव विशद विशदकल्पचाब्रिवस्तं भुजगस्तकुम्भ युगलाद्रसकम्मकर अक्षमृगहस्तमृगचन्द्रस्रवत योषतनु भजसे मृत्युंजय त्र्यम्बकम् ओम अस्य श्रीमृत्युंजयकवचस्य वामदेवतारुष्यन्तुपचन्द त्र्यम्बको देवतारिं शक्तिस्य वृद्धवान् जायमानः चरणदत्त्वत्पाजङ्गेदु सविदावदं कटिपात्रमग्मे श्रावतु यजामहे बृहपात् वृक्षदो हृदयं देवस्मे पातु कंठ में पातु धीमे सुगंधिं दक्षिणे पातु पुष्टिवर्धन वाम पातु धिय पातु बलने पदम प्रचोदयात पातु षण्डोका पदम स्तनोत पातु जठरा बंधास्म मृत्यु पातु नुष्मामृतात् जाननी मा पातु गुल्प पातु पदतम गायत्र्यः प्रदुष्मां सदा त्र्यंबका दक्षिमां सदावतु त्र्यंबकस्य पादृश्य उत्तरे द्वितीय पादो गात्र्या पश्चिमं सदा वृद्ध रक्षत गात्री चरण अधस्था त्राब्धिपाद रक्षतम पूर्व विधि प्रियापाय त्र्यंबपाद दक्षिणे पश्चिम वैष्णवपाद पाय शंकर उत्तरे ऊर्ध्व शिव प्रसदस्तातु सदा शिवम एवं सर्वसुरक्षिता दीक्षि गौरी महेश्वर एतितं कथितं देवी भूम परम दुर्लभ तव स्नेन चातिकतिकं सर्वरक्षकम् इसमें कस्मिन् दातव्य गुह्यति गुह्यात् परम दृजनायुष्णा दाताय कदाचनम भक्तियुक्ताय शिष्याय धार्मिकाय च धीमते परीक्षिताय नम्राय दाताय शुद्धमानसे कवचं नयित्वा जपन् संजत्तमा मंत्रं चैव सिद्धि च विघ्न च पदपदे एतद्भक्त्या लिखित्वा भुजपत्रके अष्टगंधेन दिव्येन स्वर्णयंत्र निवेशित ताम्रपात्रे संस्थाप्यंत्रस्त्रणं शिवं पूजवेदन कंठतेश धारित अथवा दक्षिणे हस्ते नरशिवामुखे करे तस्य नश्यन्ति दुःखानि तदाविनिशः अपुत्र लभते पुत्र वन्द्य पुत्र ते भेद मृतस्य जीवितनेतामं भाषित पत्र वृक्षवारी प्रोष्ठस्त्री दितिकरं बाधान् प्रजायते ओम तस्दृढं त्र्यम्बकं यजामहे भर्गो देवस्य धीमहि सुगंधिं पुष्टिवर्धनं धियो यो न प्रचोदयात् उर्वारुकुन्दनमृतश्वामृतात् अचमे प्राणायामे षण्डिवर्धगणशास्त्रे स्वस्य शरीरे उत्पन्नमान्योति मृत्युंजय प्रसाद दीर्घसतमृतं करिष्ये वामदेव कवलवशिष्पङ्क्तिरनुष्टुचन्दनस्वस्रे श्री सदाशिव महामृत्युंजय देवताय नमः हृदि ह्रीं शक्ति नमालिंगाय श्रीपादयों ओम जुं साब्रस्वा त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकुन्दनश्वामृता स्वाहा ओम जुं सौं अस्य श्रीमामृत मंत्रस्य वामदेव कवलवशिष्ठ पंक्तिरनुष्टुप चंदन श्री श्री सदाशिव
महामृदुर्देवतारिं शक्ति श्रीविज महामृदुपेतां सत्यमृगाम् ओम जुं त्र्यंबकं यजामहे ओम नो दुर्द्राशूलपानि स्वाहृदये नमः ओम हम जुं सावरस्वा यजामहे ओम नम जुने श्री स्वाहा ओम हम जुं सावरस्वा सुगंधिं पुष्टोदवनो चंद्रष्टि स्वाशिकाय पश्यत ओम हम जुं सावरस्वा रुवार कुंदन ओम दुर्द्रा त्रिप्राणकाय रामरिम कवचाय ओम हम जुं सावरस्वा मृत्युर्मोक्ष ओम नो दुर्द्रा त्रिमंत्रा शिकाय वश्यत ओम हम जुं सावरस्वा मामृतात ओम नव दुर्द्रा अग्निज्वल ज्वालाय महारक्ष रक्ष अघोरास्त्राय फट त्र्यंबकं श्रीसे यजामहे भ्रुवो सुगंधिन्नेत्रे पुष्टवर्धन मुखे उर्वार्गंडयों हृदय पन्नाजमामृतात् पादयों हस्तं भुजे वस्तकुंभ युगलाजलसकुंभकर अक्षमृगहस्तमृगचंद्र स्रवता योष तनु भजिष मृत्युंजय त्र्यंबकां चंद्रदभासितं हस्तं दिव्यममलं सूर्य अग्निचलं करतले पाशं भुजमृते संस्मरे ओम लं पृथ्व्यात् गंध समर्पयामि ओम हम आकाशात् पुष्प समर्पयामि ओम यं वायुयात् धूपं समर्पयामि ओम रं तेजात् दीपं समर्पयामि शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने नर्मदेश्वराच्या या वर्धापन दिनानिमित्तानं बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र गोसाई नगरीमध्ये अनुष्ठानाचा चौथा दिवस आहे. माणसाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ, प्रत्येक दिवस हा किती तोलामोलाचा असतो याची आपल्याला जाणीव हा प्रत्येक दिवस ज्यावेळेस आपण साधना करतो त्यावेळेस कळतो, लक्षात राहतो. म्हणून प्रथमतः सर्व अनुष्ठानार्थींना, सर्व भाई भक्त माता भगिनी, भजनी मंडळांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. अशा कधी कधी जनार्दन स्वामींच्या काळातल्या अनुष्ठानाची आठवण ह्यावेळेस येते. त्यावेळेस सुद्धा सुरुवातीला तर डोंगरावर थोडे लोक बसायचे. डोंगरावर काहीच म्हणजे कशी अवस्था असेल, किती कठीण प्रसंग असेल, किती अवघड प्रसंग, पाण्याची टाक्यावर जायचं. बाबाजीने डोंगरावर टाक्या खंडून ठेवलेल्या आहे. एक वेळेस खाली पाणी पाहायला भेटत नाही जमिनीवरती, पण डोंगरावर पाणी बाबाजींनी डोंगरावर पाणी दिलेलं आहे. इतक्या टाक्या भरलेल्या असतात पाण्याने, म्हणजे ते त्याला मोठमोठ्याला खंडून ठेवले बाबाजी. बाबाजीची आघात लीला होती. अशा या आघात लीला जर बघितल्या
आपल्याला आपल्या जीवनामध्ये इतका बदल होऊन जातो की त्या गोष्टीची आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही. आणि म्हणून आपण फार भाग्यवान आहात की गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आपण या ठिकाणी किती सुंदर चिंतन केलेले आहे. जसं आपल्या ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. हे बघितलं बाबाजीची एक लीला आहे. म्हणजे जेवढं आपण म्हणजे भगवान शंकराची 6 नाव आहे. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे नंतर अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते 8 नाव आहे. हे 8 नाव आहे. आणि विशेष म्हणजे भगवान विष्णूची सुद्धा लगेच स्तुती केलेली आहे बाबाजीने. बाबाजीची खरंच एक समत्वयोग उच्चते अशी एक समबुद्धी समदृष्टी समकार्य असं बाबाजीचं आपल्याला पाहायला होतं. आता इथं बघा ना, अच्युत केशव विष्णू हरी सत्यम जनार्दनम हंस नारायणम चैमेकम अष्टकम हे पण 8 नावं बाबाजींनी घेतली. बरं किती म्हणजे बाबाजींनी असं कधीही भेदाच्या पलीकडची भक्ती बाबाजीने आपल्याला दाखवली. मला शरण अरे एवढं शरण आपल्याला कळतच नाही. नमस्कार करावं. आता आपण अनुष्ठान करताय. अनुष्ठानामध्ये सगळे नियम तुम्ही पाळताय पण घरी गेल्यावरही पाळले पाहिजे. बरोबर आहे काय? 7 दिवस सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सानिध्यात राहिले आणि 7 दिवसानंतर घरी गेले 10 वाजेपर्यंत झोपले तर काही उपयोग होईल त्यांनी चालायचा. एक लक्षात घ्या, घरी जरी गेलात तर 5:30 वाजेपर्यंत स्नान झालं पाहिजे. आता इथे तुम्ही विशेष आहे 3-3:30लाच उठतात काही मुलं. म्हणजे 3:30 वाजून काही मिनिटांना ब्रह्मनाडी जागृत होते माणसाच्या शरीरात. ब्रह्मवेली म्हणतात. आणि त्यावेळेस उठणं काय भाग्य असेल. मुलं 3:30-4 म्हणजे रात्री 11-12 वाजता झोपले आणि न कोणालाही उठवलं नाही. त्यांची तेच पटापटा उठून स्नानासाठी जाऊन पटकन असणार येऊन मस्त आपल्याकडे माळ्या जपत असते. हे जर घरी झालं, मम्मी अजून नको उठू ग, वाजू दे 9. घरी कसं असतं, उठ रे बाळा, नाही अरे चहा पाच जवळ आणला परंतु नाही उठत लवकर. आणि इथं कोणत्याही आपल्याला उठवते ही आपल्याला खूप जाग येते. ही जी आपल्याला जनार्दन स्वामी माझी आई मजला ठाव देवा ही एक आई आहे. तुम्ही भाग्यवान आहे. आपल्याला मुळातच प्रथमतः आईचे संस्कार आहे, वडिलांचे संस्कार आहे, मग गुरुचे संस्कार होतात. म्हणजे संस्कार नसलेले अवघड आहे. कधी कधी नामदेव महाराजांना सांगितलं की नामा मी 15 दिवस वारीला चाललो, आता तुला नैवेद्य दाखवा. नामदेवाने अजून मात्र पाहिलं नव्हतं की आपले वडील आपल्या पांडुरंगाला नैवेद्य दाखवतात की खाऊ घालतात की खाऊ घातल्यानंतर म्हणजे दाखवून घेऊन येतात ते माहीतच नव्हतं. नामदेव लहान होते आणि लहानपणात जेवढं घडतं लक्षात घ्या, जेवढं लहानपणात काठी जेवढी वाकल्या जाते तेवढी मोठ्यापणात वाकत नाही. मोठ्यापणात म्हणजे वाळलेली काठी मोडते आणि जी ओली काठी ती वाकते. लक्षात घ्या, ओली जी काठी ह्या ज्या काठ्या आता छोट्या छोट्या पाहिजे तसं वागते. म्हणजे मोठं झाले ना, आता एखादा म्हातारा माणूस म्हणलं त्याला काही शक्य आहे का? म्हणून हे यांच्यावर संस्कार होणं गरजेचे आहे. लहानपणीच बालपणात जे संस्कार झालेले असतात ते आयुष्यभर पुरतात त्यांना. आणि आपण कुठं आहोत, का आहोत, कोणत्या ठिकाणी आहोत याची जाणीव ते कायम ठेवतात.
लक्षात घ्या. आता ही साधनेची जागा आहे, आपल्या गुरुदेवांची जागा आहे, आपल्या सद्गुरूंची जागा आहे. आपण ज्यांच्यासाठी आलो, आपण काहीतरी साध्य करण्यासाठी आलो, आपण अनुभूतीसाठी आलो. आपल्याला अनुभव आलाच पाहिजे. आपल्याला ह्याच नाही ह्या डोळा हे जन्माला आल्यानंतर मग काय, जसं पाण्यावरचा फेस असतो पाण्यातच मिळून जातो, तसं आपल्याला जायचंच आहे. कोणला इथे या जगात राहायचंच नाहीये. परंतु राहण्याच्या अगोदर काहीतरी करून गेलं पाहिजे. एकच दोन गाव आहे माणसाच्या जीवनामध्ये, एक जन्मगाव आणि एक मृत्यूगाव. ही आपली बाकीची गाव आहे. ह्या गावावरून आला त्या गावावर नाही. एखाद्याने विचारलं कोणत्या गावावरून आला रे, मी जन्मगावावरून आलो. जायचं कुठे रे, मृत्यू गावाकडे जायचं. दोनच गाव आहे जीवनामध्ये, बरोबर आहे का. एक जन्मगाव, जन्माला आलो, नंतर मग मधल्या काळात त्या नुसतं भटकायचं का नाही. जनार्दन स्वामींकडे ज्यावेळेस बाबाजी तपश्चर्या करून जातेगावच्या डोंगरावर जायचं ठरवलं त्यांनी. अंदरसुडावरून निघाले, शिवरला आले. शिवरावरून बाबाजी जातेगावच्या डोंगरावर आले. तिथं डोंगराच्या पायथ्याशी जातेगाव, खूप सुंदर गाव आहे, छोटं गाव आहे. आणि त्यावेळेस अति छोटा असं बाबाजींनी, आता ते तवळ खोल राहतात काही सगळ्यावरच चांगले संस्कार असतात असे नाही. काही संस्कार त्यांच्या मुळातच ते भरलेले असतात, त्याच्यामध्ये बाहेर पडतात. आणि म्हणून तिथं 3-4 जण पत्तेकुटीत बसले होते. आता काही कुटायची सवय राहते, काही ते पत्तेकुटीत बसले होते. बाबाजीने सांगितलं, हो मला वरती सोडून द्या ना. बाबा तिथं लय सिंह आहे, वाघ आहे, तिथं तो कोणी जात नाही. तर तुम्ही कशाला जात त्या जंगलात. त्या काळात खूप जंगल होतं, नका जाऊ तुम्ही. बाबाजी परत दुसऱ्या दिवशी रात्रभर तिथं थांबून राहिले. म्हणजे ओळखायला येत नाही माणसाला. आपल्याजवळ किती मोठे महापुरुष आले, ते खेळणाऱ्याला काय कळणार आहे, नाही समजू शकत. शेवटपर्यंत ती दृष्टी नसल्यानंतर देव समजत नसतो, लक्षात घ्या. जवळ बसले जनार्दन स्वामी, परंतु आपल्या खेळात ते मग्न राहिले. जवळ देव असतो पण आपण संसारात मग्न असतो. आपला खेळच हा संसार आहे. या संसार खेळातून आपलं लक्ष आपल्या देवाजवळ गेलं पाहिजे. लक्ष आपलं जात नाही, हीच वाईट आहे. आणि म्हणून ज्या वेळेस बाबाजीने दुसऱ्या दिवशी त्यांना म्हटलं की हो अरे मला त्या डोंगरावर सोडा, दुसऱ्या दिवशी पण म्हटलं. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी लक्ष दिलं. आणि तिसऱ्या दिवशी एखाद्या त्याच्या जगन म्हटलं की हो, जगन बाबा होते. अरे म्हणे हा बाबा लई दिवसापासून हट्ट धरला, त्याचं सोडून तर देऊ नये आपण. लक्षात घ्या. म्हणजे त्यांना कळालं नाही कोणाला सोडणार आहे. जे जगाच्या विश्वातलं दुःख सोडतात, जे संसारातून आपल्याला मुक्त करतात, आपल्याला परमेश्वराची वाट दाखवतात, ते मुद्दाम आपल्याला वरती सोडायसाठी सांगतात. लक्षात घ्या. सोपी गोष्ट नाही. एवढं बारकाईने विचार करा जरा. ज्या महापुरुषाला सर्व साध्य आहे, सर्व काही गोष्टी, परंतु आपल्याला आपल्या हितासाठी त्यांना त्यांच्याजवळ जाऊन बसावं लागेल. कधी कधी सद्गुरू आपल्याजवळ येऊन बसतात, याची जाणीव ठेवा. सद्गुरू आपल्या जवळ येतात पण आपल्याला कळत नसतं. यांच्याजवळ यायचं होतं कारण वेगळंच होतं. त्यांना बाबाजींना मार्गी लावायचं होतं. बाबाजी सहज जाऊ शकत होते पण त्यांना मार्गी लावायचं होतं. जे असे खेळतात, जे फार आपल्या याच्यात अडकून गेलेले, संसारात अडकून गेले, मोह जंजाळात अडकून गेलेले आहे, सद्गुरू स्वतः त्यांच्याकडे जातात. त्या दिवशी भाग्य उजळून जातं. लक्षात बाबाजी गेले त्यांच्याजवळ आणि बाबाजी झालं. मग बाबा ते गाडीबाईला बाबाजीला बसवलं, चालली गाडीबाई. त्याच्यानंतर त्याच्यातले काही असतातच फुका फाका मारणारे. त्याचे एक जण नाही थांबा म्हणे, बाबाला काय बस त्या गाडीत, आपण येऊ म्हणे बाजूला जाऊन. आता ते गेले. ते सगळे एक अवगुण माणसं शिरला का 1000 शिरतात बघा. आणि एकाला अडवलं वेळेवर बाकीच्या 1000. म्हणजे ज्यावेळेस फार मोठे हे होते कवी, अगदी खूप मोठं त्यांचं राजाभाऊच्या दरबारामध्ये, तुम्हाला त्याचं जर चिंतन केलं तर फार अवघड आहे. एवढं बारकाईने गेलं तर तुम्ही म्हणशाल एवढं बाबा अवघड नका सांगू. आपल्याला सोपं याच्यातून जायचं आहे की ज्या वेळेस सद्गुरू जनार्दन स्वामी त्यांना ते गाडीत पाहिलं, बाबाजीला वाटलं आता यांना मी मार्गी लावलं. लक्षात घ्या बरं. आता यांना मार्ग दाखवला, यांना आपला स्पर्श झाला. आता काही का असताना आपण आपल्या पद्धतीने जाऊ. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी अध्यांतर असं जाताना दिसते. अरे ज्यांना गाडीत आणलं, ज्यांना 3 दिवस आपण बसवलं, ते बघा आपलं कशी चालली वरती आपण.
डोळेच उघडले, डोळ्यात खळकन पाणी आलं त्यांचे. कारण 3 दिवस जो महात्मा, जो सत्पुरुष, जो सद्गुरू आपल्याला म्हणत होता आम्हाला वर सोडा, याचा अर्थ आपण आपल्या अहंकारात बसलो होतो, आपण काहीतरीच त्यांना समजलो. पण आज बघा ना ते कसे चालले. त्यांनी सगळे गाडी बैल टाकून दिली, सगळीकडे दुर्लक्ष केलं. कारण 3 दिवस सानिध्य लाभलं होतं त्यांना. तिसऱ्या दिवशी त्यांचं मन बदललं होतं. लक्षात, सद्गुरूच्या सानिध्याने काही काही लोकांचं 3च दिवसात मन बदलतं, पण काही काही आयुष्यभर मन नाही बदलत, तसंच राहतं. काहीच बदल होत नाही, काही काही ठिकाणी होत नाही बदल. आणि म्हणून तिसऱ्या दिवशी त्यांचं मन बदललं होतं. ते पळत पळत गेले, धड 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 धड. जशी बाबाजी जायचे तस तसं ते वरती गेले. रात्र झाली होती. बाबाजी आम्हाला खाली जायचंय. बाबाजीच्या हातात पकडीत आल्या. बाबाजी काय सांगतात त्यांना, जा. नाही आम्हाला भीती वाटत. अरे बाबा जसे आले तसे जा. नाही बाबाजी बाबाजी अहो म्हणे सकाळपासून तुमच्या समय भूक लागली ना आम्हाला. बाबाजी म्हणतो दगड उचलले जगात त्याच्यात. आता तो आडबोंग होता खूप जबरदस्त. अशा 5 खाडका दिसल्या. बाबाजी 5 खाडकाने काय होईल माझं? हे तर माझ्या एका दाढीचं काय म्हणे, एका कोपऱ्यात बसतील माझा एवढं कळत. 5 खाडका उचलल्या, परत 5 दिसल्या. अरे म्हणले काहीतरी खायला भेटत लक्षात घ्या. मग मात्र त्याला अजूनही विश्वास बसला की आता आपल्याला यांना गुरु करायचे आपल्याला. परंतु तरीही त्यांचा अजून डगमगीत होते ते. आणि मग मात्र बाबाजींनी सांगितलं, हो इथे या समाध्या आहे, या रात्री उठतात. लक्षात घ्या, याशी मोठमोठे भुंगे होतील आणि तुम्हाला चावतील. बाबाजी ही भुंगे आता मोठमोठे इथं नाक सर्प फिरायला लागतील, मोठमोठे वाघ येतील, ते डायरेक्ट बाबाजीवर येऊन बसले. असे किती मोठं सानिध्य मिळालं. अगोदर दूर होते, आता मात्र जवळ यायला लागले. भीतीपोटी नाही होय ना देवाजवळ या. जन्मोनी संसारा आपल्याला ते इथे ना हे मंदिर पडलं धडलं, आपल्याला याचं जीर्णोद्धार करायचं आहे. बाबाजी घरी जाऊन येऊ का? आता 4 दिवस झाले, पण इथं मात्र आनंदच तेवढा आहे. बाबाजींनी सांगितलं आणि जगाने एक काम करणं, जेवण 2 नाव होते त्या तिथे ना थोडं खंदून पाय वरते आपलं मागचं जन्मीचं आहे ना शेने हाताला राहिलेलं आहे. हा तरी सांगा तुम्ही मागचं तुम्ही समजत नाही बरोबर. मागच्या जन्मी आवड या जन्मीचं आम्हाला कळत नाही, तर मागच्या जन्मीचं काय बोलतात. जसं नामदेवाला या ठिकाणी सांगितलं नैवेद्य दाखव, फक्त त्यावेळेस वडील फक्त दाखवत होते, घरी घेऊन येत. हे नामदेव गेले, आता वडील तर गेलेले यात्रेला. श्रद्धा बघा लहानपणात कशी असते. उपमन्यू आपल्या आईबापाकडं कधीच राहिला नाही, आपल्या मामाकडे राहिला. पण आई खूप गरीब अति गरीब. त्याला दुधाची तिकडे सवय होती, पण इकडे काहीच मिळत नाही. जंगलात आई मला दूध दे. आई दूध द्यायला जगात एकच देव. जर आपली गरिबीच्या याच्यातून निवारण व्हायचं असेल तर महादेवाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. म्हणजे महादेव कुठं राहतो म्हणजे जंगलात झालं. 6-7 वर्षाच्या मुलाला जंगलात जायचं गोष्ट आहे, पण त्याचं लय दृढ निश्चय आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, जिज्ञासा, दृढ निश्चय आणि पूर्णपणे तत्परता कधी सोडायची नाही. सांगितलं ना आई मी जंगलात आहे, मग त्याला सोडायचं झालं. पण सांगितलं जंगलात तुला भेटेल, पण तो महादेवाकडेच भेटायचं. बाकीचे कोणी मध्ये आले तर त्यांना भेटायचं. मामेक शरणामृजी, आपल्याला शरण जायचं. बाकीचे कोणी आले अजिबात त्यांना मागायचं नाही. ते देतील पण ते संपून जाणार नाही, पण महादेव देईल ना ते संपणार नाही. लक्षात घ्या, जो भोले बाबा देईल ते संपणार नाही. भोले बाबा जो अवघड झाली एकदा दिला की संपत नसतं. त्याने खरंच ना खूप देवाची प्रार्थना केली. असं सांगितलं जातं की सगळ्या देवांनी त्याची तपश्चर्या करून अक्षरशः हे प्राण अपान व्यान समान उदान एवढे एकत्रित केले, देव लोकांचे सुद्धा श्वासोश्वास बंद पडायला लागले. एवढी तपश्चर्या 6 महिन्यात केली. भगवान शंकराला परीक्षा घ्यायची म्हणून भगवान शंकर इंद्राच्या रूपात आले.
आणि मस्त ऐरावत हत्तीवर बसले. ए उपमन्यू उठ, तुला काय पाहिजे बोल. झाल तुला धन दौलत काय लागत ते देतो, उठ लवकर. उपमन्यूने पाहिलं आईने आपल्याला मंत्र दिलेले आणि त्याची कधी मंत्र लक्षात राहू द्यायचं. आपल्याला सांगितलं पंथ आहे देवा आलं तर काही मागायची गरज. उपमन्यूने सांगितलं देवा इंद्र देवा आले बरं झाले धन्यवाद निघा. कारण एवढा विश्वास होता तुम्ही निघा आता. अरे मी इंद्र आहे, माझ्याकडे काय कमी आहे, तू म्हण ना तुला पाहिजे ते देतो ना, जे लागेल ते देतो. इंद्र असो तर कोणी असो, चंद्र असो, मला काही घेणं नाही. बघा भगवान शंकराच्या एका जणांनी सांगितलं बाबा भगवान शंकरा तुम्ही हा चंद्र डोक्यावर काय घेतला, एवढा डोक्यावर नाही घ्यायचं कधी कधी, चुकीचं आहे भगवान शंकर. याला युवाकडं तिकडे आहे. बरं हे चांगलं कर्म यांनी केलेलं नाही, बरं याचं कर्म एकही धडायचं नाही, तुम्ही डायरेक्ट याला इथे घेतलं. भगवान शंकराने सांगितलं जो माझ्या नामात पडतो त्याला मी चंद्रमौळी बनवतो, जो माझ्या नामात राहतो आणि जो मला कधी विसरत नाही त्याला मी शिरावर घेतो, माझ्या डोक्यावर घ्यायला त्याला मी विसरत नाही. इथं घेतो त्याला, फक्त त्याच्या नामाशी जोडलं पाहिजे नाळ्या. लक्षात येणे एवढी तपश्चर्या केली उपमन्यूंनी. मला लहान मुलाच्या बाबतीत बोलायचं आहे की एकदा शरण गेले तर पाठीमाग येत नाही. हे मुलं शेवटपर्यंत टिकवतात आणि लहान होऊनच देवाकडे जावं लागतं, आपलं सगळं विसरून जावं लागतं. म्हणून काय विसरून जायचं. आणि त्यावेळेस अक्षरशः तो उपमन्यू सांगताय की इंद्रा तू घेऊन जाय. इंद्र अजून 8 तासाला भेटला. सांगितलं माझी तपश्चर्या आहे इंद्रा, ही माझ्या भोलेबाबाचं भस्म आहे, टाकलं तू राख होऊन जाशील. ज्यावेळेस भस्म घेतलं आणि टाकणार माझा भोलेबाबा प्रगट झाला. बस म्हणे आता तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तुझी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म पाहिला मी खुश झालो, तुझ्यावर लई खुश झालो. बोल पाहिजे जे आनंद तुला बोल. काही नाही म्हणे देवा आता मला मागायची गरज नाही म्हणे. ज्यावेळेस देव भेटतो ना त्यावेळेस माणूस मागत नसतो, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंतच मागतो. लक्षात घ्या. ज्यावेळेस प्रत्यक्ष आतापर्यंत सगळ्याचे अनुभव आहे, ज्यांना ज्यांना भेटला, स्वामी विवेकानंदांना भेटले, सद्गुरू जनार्दन स्वामीला भेटला, आता या ठिकाणी उपमन्यूला भेटला. पण उपमन्यू म्हणे आता तुम्ही भेटलं मला मागायची काय गरज, मागायची असं पाय मुखाकडे चिंतेले रोकडे, मला आता सगळं रोकडं मिळालं, आता बाकीचं काय मागू मी. देवाने सांगितलं आता, कारण देव भेटल्यानंतर देवाला कोणीच मागत नसतं, शेवटचा टोक हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यावेळेस उपमन्यूला सांगितलं बाबा तुला आता क्षीरसागरच देऊन टाकतो. देवाने सागर तयार केला त्यासाठी दुधाचा, दधी सागर, क्षीरसागर, सगळे सागर, 5 प्रकारचे सागर देवाने दिले. उपमन्यूला एक ग्रह म्हणून आयुष्यभर सांगितलं तुला मरण नाही, तू अमर राहशील. आणि एवढंच काय भगवान श्रीकृष्णाला सुद्धा तो उपदेश करशील, एवढं ज्ञान दिलं. जे मुलबाळ नव्हतं भगवान श्रीकृष्णाला तो उपमन्यूने सांगितलेले की जा तू असा असा अभिषेक कर भोले बाबाचा. म्हणून ज्या वेळेस हे बघा धर्म सोडायचा आणि लक्षात राहू द्यायचं. आम्हाला एक आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला एक छावा आठवतो, कायम आठवतो आणि डोळ्यापुढे कायम स्मरण असतो. पण आपल्या छावाला आपली छावा आपल्यातून जागृत होत नाही, कधीच होत नाही. एवढ्या लढाया जिंकलेल्या असताना सुद्धा शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस बंदिस्त होतात आणि औरंगजेब समोर उभा करतात आमच्या संभाजी राजाला, लक्षात घे हे ठिकाणी स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भवावया, किंवा या आपण म्हणतो ना आत्ता सांगितलं की सर्व धर्मान परित्याज्य, सगळं तू मला शरणी, बाकीचा धर्म सोडू नको, आता कुठल्याही प्रकारचा धर्मापासून वंचित होऊ नको. हा आमच्या छावाचा लक्षात आलेला अनुभव आहे. लक्षात संभाजीराजे शेवटच्या याच्यामध्ये काहीच झाल्या गेले, ज्या छावाला विश्वात कोणी पकडू शकत नव्हतं, पण आपलेच लोक असे असतात ते पकडून देतात. धर्मावर आपलेच लोक ग्लानी आणण्याचा प्रयत्न करतात, बाहेरचे लोकांनी आणतील. आतापर्यंत शोकांतिका आपल्या धर्मगुरूला आपल्याच लोकांनी फसवलं आणि आपल्याच लोकांनी संपवून टाकलं, दुसऱ्याने संपवलं. लक्षात घ्या, ही शोकांतिका आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारत देशाची.
हिंदू धर्म सगळ्यात पवित्र सनातन विश्वाच्या याच्यावर मालकी करणारा धर्म, विश्वाला मार्गदर्शन करणारा, विश्वगुरु बनणारा धर्म हिंदू आहे. आणि हिंदू धर्मामध्ये शोकांते काय काय आपण आपले धर्मगुरु संपून टाकतो. त्यांना आपण समजूच शकत नाही शेवटपर्यंत. त्यांनी चंदनासारखं घासतात आपल्या कपाळाला, कायम एक थंडावा देऊन जातात, आपल्या आयुष्यात ज्ञान देऊन जातात. त्या ज्ञानालाच विझवण्याचा प्रयत्न आपला हा समाज करून टाकतो. समाजाला आपला धर्म कळाला नाही, आपले धर्मगुरु कळाले नाही, त्याच्यामुळे आपण कुठेतरी कमजोर असतो, लक्षात घ्या. म्हणून आपल्या धर्माचा राजा ज्यावेळेस कैद झाला त्यावेळेस त्याला स्वतः सांगितलं की हे तुला मी सोडून देतो, तू फक्त मला जे जिंकलेले किल्ले ते द्यायची आणि आमचा धर्म स्वीकारायचा, तुला मी जिवंत सोडून देतो. त्यांनी नजरेला नजर लावली, समोरची नजर सुद्धा लावायची ताकद नव्हती, एवढा आमचा छावा जबरदस्त होता, लक्षात. नजरेला नजर लावली, सांगितलं, असा तिखट शब्द वापरला, प्राण गेला तरी चालेल, रघुकुल रीत सदा जली आहे, प्राण जाय पर वचन, रघुकुल रीत सदा जली जाय, रघुकुल रीत सदा जली जाय, प्राण जाय पर वचन मंगल भवन मंगल हारी, गवौ सुदर्शन मुलांना तुमच्यामध्ये तोच राजा आहे, तेच गुण आहे. फक्त कोणीतरी त्या गुणाला, त्या सगुणाला, त्या अंतःकरणातल्या बसलेल्या एक आत्मशक्तीला जागृत करणारा कोणीतरी पाहिजे. तोच संभाजी तुमच्यात बसलेला आहे, ते छत्रपतीचे गुण तुमच्यात बसलेले आहे. पण आई जिजाऊ सारखी भेटली पाहिजे, लक्षात. लहानपणापासून शिकवणार कोणासारखी भेटली पाहिजे. म्हणून समोर लाखो तलवारी असतील, मृत्यू समोर दिसतोय, समोर मूर्ती असताना सांगितलं की जीव गेला तरी माझा धर्म मी सोडणार नाही. अशी तुझे कितीही तुझ्यासारखं काही जरी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला तरी घेणार नाही, प्राण गेला तरी चालेल, माझा मी धर्म हा हिंदुत्वाचा पवित्र वारसा मी सोडणार नाही. त्याला म्हणतात संभाजी राजा. आणि त्या संभाजी राजाचे ज्यावेळेस अनेक प्रकारचे वेगवेगळे भाग केले गेले, त्यांना अक्षरशः एक एक कातडं काढलं गेलं. राजा होता, एखादा बदलून गेला असता, दुसरा धर्म स्वीकारून टाकला असता, एक एक कातडं काढलं जात होतं, उकळलेलं पाणी गरम अंगावर टाकलं जात होतं, असं कातडं ओढलं जात होतं, डोळ्यात असं सळ्या खुपसल्या जात होत्या. हे डोळ्याने तू माझ्याकडे पाहतो, डायरेक्ट अशा सळ्या टाकल्या जात होत्या. एक एक बोटी एक एक जण येऊन काढीत होता, तरी माझा छावा काही दिवस माझ्या धर्मासाठी लोकांना सांगत होता की बाबा हो, आपला प्राण गेला तरी चालेल, आपली बोटी बोटी वेगळी केली तरी चालेल, आपले डोळे फोडले तरी चालेल, पण जाता जाता आपला धर्म आपल्याला पाहाईल, आपला धर्म आपल्याला आपल्या डोळ्याने पाहत जायचा आणि आपल्या धर्मापासून आपण विचलित व्हायचं नाही. अंगाला मीठ चोळल्या जात होतं, अंगाला मिरची चोळल्या जात होती, अंगाची लाही लाही केल्या जात होती. अंगाची लाही झाली असेल, शरीराला नैनन छिंदती शस्त्राने नैनन धरती पावका. त्यांनी सांगितलं माझ्या या शरीराला किती तुम्ही कापलं, किती मारलं, पण माझा आत्मरूपी धर्म मी सोडणार नाही. एवढा त्रास घेऊ नये, शेवटचा प्राण गेला पण आपला धर्म सोडला नाही. त्याला म्हणतात संभाजी राजा. आपल्याला आपला धर्म सोडायचा, लक्षात घ्या. ही शिकवण आपल्याला आपल्या धर्मपीठावरून मिळते, ही शिकवण, ही जाणीव आपल्याला आपल्या धर्मपीठावरून मिळते आणि तेच तसे तुम्ही घडले पाहिजे. आपल्याला नामदेवाच्या बाबतीत आपण सांगत होतो की जेणेकरून नामदेव महाराज गेले, समोर गेले. नामदेवाला माहित नाही अजून, तसं तुम्हाला अजून माहीतच नाही की धर्माचा दरवाजा उघडायचा कसा.
धर्माचा दरवाजा खोलायचा कसा? मंदिर का पट खोल पुजारी, मंदिर का पट खोल, इस मंदिर में शिव की मूर्त, पार्वती है अनमोल, पुजारी मंदिर का, एक पुजारी तू मंदिरचा दरवाजा खोल, आतमध्ये मला जाऊ दे, दर्शन. इस मंदिर में राम की मूर्त, सीता है अनमोल, पुजारी मंदिर का पट खोल. मंदिराचा पट खोलणारा पुजारी कोणीतरी पाहिजे, जेणेकरून आपल्याला अनमोल ठिकाणी जाता येईल, अनमोल ठिकाणी मार्ग मिळेल, अशा ठिकाणी आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून मंदिराचा पट खोलला, नामदेव महाराज देवापर्यंत पोहोचले. पहिला प्रसंग नामदेव महाराजांच्या जीवनातला, आपल्याला आज देवापर्यंत यायला भेटलं. नामदेव महाराज आले, नामदेव महाराज देवाजवळ आले, देवाला सांगितलं, देवा मला भूक लागली, लवकर जेवून घे. अट्टहास म्हणजे थोडक्यात देव जेवतो की नाही हे माहित नाही, पण आपले वडील ज्या अर्थी ह्या देवाला नैवेद्य घेऊन येतो त्या अर्थी देव जेवत असेल, हा भाव नामदेव मध्ये. आणि खऱ्या अर्थाने देव जेवतच हो, देव झोपतो पण, देव उठतो पण झोपवणारा पाहिजे, उठवणारा पाहिजे. लक्षात घ्या. कोण कहते हैं भगवान खाते नहीं, कोण कहते हैं भगवान खाते नहीं, मेरे शबरी की जैसे खिलाते नहीं, मेरे शबरी की जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम. आता दोन भाग आपल्याला सांगायचे, आताच मिनिटं राहिली, जेणेकरून आपण दोन भाग घ्यायचे. याच्यातले लय महत्वाचे भाग आहे. दोन मुलं आहे, दोन मुलांवरचे संस्कार पाहिजे. आश्रमात आलेले मुलं, ज्यांनी कड घातलं, माळ घातली, अनुष्ठान केलं, ते मुलं पाहिजे. आणि घरी भरकटत पडलेली मुलं पाहिजे. यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, लक्षात घ्या. नामदेव महाराज देवाला आग्रह करताय, जेवा घ्या जेवून लवकर. त्यांना माहित नाही देवात जेवताय का नाही तुम्ही, नाहीतर हे नाम आहे ना जिवंत राहणार नाही. किती वेळ वाट पाहिली असेल, 1 तास 2 तास. आणि खरं सांगा, वाट पाहायला, वाट पाही उभा भेटीशी आवडी. लक्षात ठेवा, वाट पाहतो तो पण त्याला तेवढी भेट दिली पाहिजे, तसं भेटलं पाहिजे. कधी भेटायला सांगा देवा, कधी भेटायला सांगा देवा, हे भगवंता आणि अनंता, आसला कधी माझ्या देवा, कधी भेटायला सांगा देवा, कधी भेटायला सांगा देवा. त्यावेळेस देवालाच एवढा पाना फुटला. जर हे लेकरू एवढं निरागास्याने मला हाक मारते, मग मी कवर थांबतो. देव बाहेर आले, भावनेच्या भरात देवाने सगळंच खाऊन टाकलं. लक्षात ठेवा, नामाने विचारच केला. नाम घरी आला, आई म्हणजे काय, देव जेवले. आईचा फ्यूज उडाला. देव पण जेवत असतो का? नामा कटून बोलतो, भूक लागली तू खाऊ घेतलं ना, मग कशाला देवाच्या विचार करतो, देवाने खाल्ला. आज आई खाल्ला ना, म्हणजे याचा अर्थ आईला सुद्धा तिथपर्यंत दृष्टी पोहोचलेली नव्हती की देव खातो म्हणून. आई दररोज नैवेद्य देत होती, पण आईचा सुद्धा विश्वास नव्हता की देव खातो. वडील आले, वडिलांना कळालं की नामा काही नाही. अरे तू म्हणतो देव खातो, अरे नाही, मी नैवेद्य दाखवून घरी घेऊन येत होतो आणि तू तिथंच खाऊन घेतो. नामाने सांगितलं तुम्ही परत नैवेद्य भरायला लागलं तर. आणि पहा, म्हणजे याचा अर्थ लेकराने आपल्या आईला बी देव पाहण्याची दृष्टी दिली, आपल्या वडिलालाही देव पाहण्याची दृष्टी दिली. देव पाहण्याची नाही, देव दाखवला. काही लेकरं, प्रल्हादाने सुद्धा ज्या वेळेस सांगितलं की ह्या खांबात आहे, आपल्या बापाला दाखवला, पण शेवटपर्यंत कळालं. काही आई वडिलांना लेकरं आणतात आपल्या मार्गात, बाबा मला कडे घालायचे. त्याच्यामुळं
आई वडील तर खाणारे पिणारे त्यांचं जीवन असं राहतं. ए कशाला त्या अनुष्ठानात, नको नको तू नको अनुष्ठान, ते नियम लय कडक आहे. अरे आमच्या धर्माचे जर नियम कडक आहे तर त्याच्याशिवाय अनुभव येणार नाही ना तुम्हाला. लक्षात घ्या ना, मुलं येतात आणि त्यांनाही मार्गाला लावतात. म्हणून नामदेवान झालं देवा आता खावं लागेल, नाही तर लय मोठी परीक्षा आहे, पण खाता खाता काहीतरी ठेवू, एकटाच खाऊन घेतो. इतकं हक्कानं बोलणार पण पाहिजे कोणीतरी. काहीतरी ठेवले तर ते घरचे सगळेच म्हणतात ठेवीतच नाही काही, एवढी कशी भूक. अरे नामा मला एवढी भूक लागते, मी भावाचा भुकेला आहे, तो भाव पाहिल्यानंतर मी काही ठेवतच नाही, शिल्लकच ठेवत नाही. लक्षात घ्या किती गोडी. म्हणजे देव ज्यावेळेस तुमचा भाव प्रकट होतो त्यावेळेस तुमच्याजवळ काहीच ठेवत नाही. लक्षात. मग देवाने प्रत्यक्ष ज्यावेळेस नैवेद्य खाताना पाहिला, देवा म्हणजे नामदेवा हाती देव जेवायला नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नवे समान महिमा संताचा, नवे समान. विशेष म्हणजे एवढं गोड आहे, सकाळी सकाळी एवढं गोड गोड आपल्याला भेटतं, पण आपलं मन गोड केलं पाहिजे त्याच्यासाठी. आता दुसरं गोड पा वडील गेले बाहेर, आईने सांगितलंय बऱ्या आणि काय, अरे आपल्याला देवाला स्नान घालायचे, वडील बाहेर गेले. हे ते इतकं टुकार होतं, काही केले टुकार राहते, लयच अडबडत होते. आणि पहिल्यांदा देवाजवळ आलं. आता देवाची त्याची कधी घरातच कधी देव करेलच नव्हते, काही काही पिढ्यानपिढ्या देवाची त्यांची ओळखच नाही आहे. देव मानित नाही, मान खाली घालीतच नाही कधी देवापुढं, तर काय मानणार तुम्ही. नम्रता नाहीच, नम्र झाला होता त्याने कोणाला अनंता नाहीच कधी केलं तर काय तुम्हाला मिळणार आहे. ते बोललं गेल्यानंतर आई काय करायचं म्हणे, देवाला स्नान घालायचं. त्याने सगळे धडा 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 पटकन ताकद टाकली. आता त्याचं स्पीडच तेवढं होतं, कारण त्याचं स्पीड इतकं अवघड होतं की फार अवघड. जरा घडा 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 देव घडा असे घेतले, म्हणजे घेण्याची पद्धत वेगळी, त्याशी जमा केली असे मस्त, आणि टाकले तर टाकले, ठीक होतं तिथपर्यंत. आणि मस्त स्नान घातलं, दिले ठेवून. आईने सांगितलं आज मी देवाला स्नान दररोज करावं लागेल. बिघडूनच गेले घालत त्याचं, दररोज स्नान करावं लागेल. आणि प्राण त्यांनी टाकली बादली, गेलं विहिरीवर गेलं मस्त पैकी. आता विहिरी सोडलं ते आता येतील वर स्नान करू. आणि त्याच्यात काय की देवाच्या ते आपले बनवलेलं राहतं तुमच्या घरामध्ये, ते आई वडील सगळे पंजोबा कडमंजोबा म्हणत राहते. वरचेवर तरंगायला लागले असे. आई काही काही ते टपून गेले, जड होते ते. म्हणे आई म्हणे काय, आजपासून 10 दिवस पूजा करायची गरज नाही. आईला तर शॉकच बसला, झालं काय अचानक पर्यावरण. 10 दिवस पूजा म्हणे, बरेचसे गेले काही पोहू राहिले, आपल्याला धावं धरावं लागेल. अशी जर संस्कृती असेल तर काय धर्म करणार आहे. अशी जर घरात परंपरा असेल तर काय देव करणार आहे. एक नामदेव होतो, देवापाशी जातो, आणि हातपान तो वामदेव होतो. हे कळत नाही, वाम मार्गाला जाणारा जर असेल तर काय उपयोग आहे सांगा. त्या ठिकाणी जगन बाबांनी सांगितलं, जगन जा खन तिथं. याचा विश्वास नव्हता खंतांनी, काही काही लोकांचा विश्वास नाही राहत. आणि संत सांगत ते ऐकत नाही, तो इंद्रियाचा ऐकतो, तो इंद्रियाचं जास्त ऐकतो, पण संतांचं ऐकत नाही. बरोबर आहे का नाही. संतांचं ऐकलंच पाहिजे. म्हणून संता विनय प्राप्ती नाही, ऐशी भेद पाहिजे. संत श्रेष्ठ सर्वात आहे, म्हणून सर्व ठिकाणी संत श्रेष्ठ आहे. हे संतांचं बोट धरून जावं. यात्रेत जर गेले ना तर आईनं आपलं बोट धरलेलं असतं, आपण आईचं बोट नाही धरायचं. कारण यात्रेत खेळण्या खूप असतात, आणि खेळण्याकडे पाहता पाहता जर आपण आईचं बोट जर धरलं तर आपण केव्हा बोट सोडून देऊ सांगता येत नाही. म्हणून जनार्दन स्वामीकडे येताना जनार्दन स्वामीला सांगायचं, बाबाजी तुम्ही आमचं बोट धरा, की जेणेकरून आम्ही संसारात भटकणार नाही. संताची पाये हा माझा विश्वास.
आपलं बोट दिलं, आता तुम्हाला पकडलं मला, आता काही सोडायचं नाही. पण काही काही असं असतं बाबा तुम्ही मला बोट धरा, पण काही काही असतं मी तुमचं बोट धरतो, मग ते सुटून जाते पुढे. घरी गेले काही दिवसांनी तसे. म्हणून अगदी खंदायला सुरुवात केली. खंता 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 त्यासाठी बाबाजी 2-3 पुढं झालं, काही दिसत नाही. मग 5 पुढं झाल्यानंतर खंतन आवाज आला. मग सांगितलं हो मागच्या जन्माची तो ठेवलेले छेनी हातोडी लक्षात घे. छेनी हातोडा काढीला बाबांच्या पुण्याची नागी हो गणना पूर्व जन्मीचा सांगते तुला, पूर्व जन्मीचा सांगते तुला. छेनी हातोडा काढीला तुला तुमचे आमचे लागी हो लागी. जनार्दन बाबा भक्तांची आई, जनार्दन बाबा भक्तांची आई. चित्त ठेवा तुम्ही बाबांच्या पायी, तुम्हाला चित्त ठेवा. लक्षात घ्या. आपण बघत होतो जसं ओम मृत्युंजय रुद्राली लखंडा शंभर अमृतेशाय शर्वय महादेवा ते नमः 8 नाव बघितले. त्यानंतर आहे अच्युत केशव विष्णू हरी. हे बघा 5 नावं दिलेले आहे माणसाच्या जीवनामध्ये. कधी कधी वाटलं तर घ्यायचं. आपल्याला अनेक प्रकारचे कष्ट आहे, कचेरी आहे, कर्ज आहे, दुकानात त्रास आहे, कुठले त्यावेळेस हरी, हर, हरिचंद्र लक्षात घ्यावं. 5 नावं खूप गरजेचे आहे. म्हणजे ज्यावेळेस वाटलं आपल्याला ते आपल्याला खूप कष्टात आहे, त्यावेळेस विष्णू हरी हे एक आपण हरीवरून बोलतो आहोत. हरी, हर दुसरा शब्द, तिसरा हरिचंद्र, चौथा हनुमान आणि त्याच्यानंतर हल्दर. हे 5 नावं जर स्मरण केले तर माणसाचे कष्ट दूर होतात, सगळ्या दुःखातून तो मुक्त होतो. त्याहीपेक्षा अजून सांगितलेले माणसाला अनेक प्रकारचा त्रास असेल, अनेक प्रकारचं, तर जसं समुद्र मंथन झालं आणि हे तुमचं मंथन चालू आहे. तशी 4थ्या दिवसाचं मंथन आहे. 4 दिवस कधी कधी विशेष निघत राहत, अमृत अजून निघायचं बाकी आहे. कधी कधी विष निघालं का, म्हणजे विष म्हणलं का अरे किती वेळ व्हा, काही मनच लागायला व्हा, काय चाललं व्हा, असं त्याचं म्हणजे याचा अर्थ आपलं जे विष आहे मंथन करता 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 विष निघत. आणि हे 7 दिवसाचं असं मंथन होईल ना, ज्या दिवशी आपला शेवटचा दिवस येईल त्यावेळेस अमृत बाहेर येईल. मी बाई करते मंथन, मी बाई करते मंथन, माझ्या हरीचे चिंतन, जनार्दनाचे चिंतन. 5 गायी निघाल्या त्याच्यातून, समुद्रातून 5 गायी निघलेल्या मंथन करता करता. एका गायीचं आहे नंदिनी. लक्षात घे, 5 गायीचं स्मरण करणाऱ्याचे कष्ट दूर होतात, आयुष्य वाढतं अनेक प्रकारचं. ते म्हणून 5 गायीचं नाव घ्यायला लावले. पहिली आहे नंदिनी, दुसरी आहे सुरशी, त्याच्यानंतर बाहुला, सुभद्रा आणि सुशीला. या 5 गायीचं स्मरण दररोज करायला लावले. जसं पंचकन्या स्मरण निमित्त महापातन असते. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पंचकन्या आपलं सीतामाई आहे. नवे नवे प्रभू रावणाची सुद्धा पत्नी, तिचं नाव काय माहिती, मंदोदरी आहे. यांचं पण पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशम. तसं 5 गायीचं स्मरण करायचंय दररोज. तिचे नंदिनी सुरवी, दुसरी आहे सुरवी, पहिली आहे नंदिनी, सुरवी, बहुला, सुभद्रा आणि सुशीला. या 5 गायीचं दररोज स्मरण करून जा. किती तुम्हाला अनुभव येतो. कारण या समुद्रातून निघालेल्या अगोदर मंथनातून विष निघालं. विष कोणी घ्यायला तयार नाही राहतो. जर कोणी आपली निंदा केली तर आपल्याला वाईट वाटत आहे, आपल्याला निंदा. कोणी वाईट बोललं तर आपल्याला वाईट वाटत, एखाद्याने शिवी दिली तर आपल्याला वाईट कोणाला नको आहे. आणि अमृत निघाल्यानं सगळे पंक्तीला बसत आहे, सगळेच पंक्तीला बसत, राक्षसही बसत आणि देवही बसत आहे. आणि विष मात्र
मग विष निघाल्यावर सगळे पळाले. मग कोण घेणार? जगाचा मायबाप, जगाचा खरा पिता परमेश्वर म्हणजे भगवान शंकर आहे आणि आई म्हणजे पार्वती आहे. हे दोघंच आपले जगाचे आईबाप आहे. विश्वाचे आईबाप, त्रिभुवनाचे आईबाप फक्त भगवान शिव आणि पार्वती आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. लक्षात घ्या, हे भगवान शिव आहे. आणि मग भगवान शंकराकडे सगळे गेले, देवा 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 म्हणजे काय विष निघालं, विष विष. भगवान शंकर पार्वती कोण पाहता, पार्वती तुम्ही जगाच्या कल्याण घ्या तेवढं, तुमचं कामच ते विष घ्यायचं. तुम्ही पचवण्याची ताकद आहे घ्या. आता ते जर पाय पडलंच खाली तर अवघड होऊन जाईल. देव गेले, देव विष घ्यायला लागले. लक्षात घ्या. आणि विष घेता घेता काही ठेव पडले, त्याच्यापासून सर्प निर्माण झाला, म्हणजे विष विंच निर्माण झाला. म्हणजे थोडं थोडं काही एक कण थेंबर पडले तरी एवढे, सगळं पडलं असं तर काय निर्माण झालं. किती कठीण. जेवढं विषारी पदार्थ आहे ते समुद्रातले विष पडल्यानंतर निर्माण. काही फक्त एखादा थेंब भगवान शंकराच्या असं बाजूला गेला असेल चुकून, तेवढं पडलं तरी एवढे मोठमोठे विषारी हे तयार झालेले आहे. म्हणून विषारी जेवढे पदार्थ आहेत आणि ते जर खाली हाल पडला असताना त्याच वेळेस राग झाले असते विश्वास. तर राग होणारा हाल देवानी इथपर्यंत विष प्राशनोनी कंठ तुला निळा. विष प्राशनोनी कंठ तुला निळा. तुझा वक्षस्थानी जिजवे तरी काया. गोड मानोनी गोड मानोनी जगदनाची सेवा. आवड तुला वेला शंकरा. म्हणून लक्षात घ्या, विष कधीही इथून खाली उतरू देऊ नका. पोटापर्यंत लय मोठं दुखणं होतं. पोट दुखायला लागलं का अवघड राहतं. पोट दुखायला लागलं मग फार कठीण होतं. विष फक्त कंठापर्यंत येऊ द्या, उतरू देऊ नका. किती काही होऊ द्या, जगाने किती सगळं फेकू द्या सगळं, परंतु इथपर्यंत घ्या, इथून खाली उतरू देऊ नका. पोटात गेलं की मग कितीतरी फार अल्सर होतो, कॅन्सर होतो, अनेक प्रकारचे रोग होतात. म्हणून उतरू द्यायचं नाही खाली. भगवान शंकराने इथपर्यंतच ठेवलं इथून. म्हणून त्यांना काय नाव पडलं? नीलकंठ. काय नाव पडलं? भगवंताला काय नाव पडलं? नीलकंठ नाव पडलं. लक्षात घ्या. म्हणून भगवान शंकरानं ते विष घेतलेलं आहे आणि आपल्याला अमृत दिले. म्हणून असे महादेव. तेव्हा ज्यावेळेस मुलं लहान असतात त्यांच्यासाठी एक मंत्र असतो सरस्वतीचा. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं महासरस्वती नमः. हा मंत्र फार महत्वाचा आहे. गुरुवारच्या दिवशी ही जी पिवळी कण्हेर असतं महादेवाला जर वाहिलं, गुरुवारच्या दिवशी पिवळी कण्हेर महादेवाला जर वाहिलं, हा मंत्र म्हणायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं महासरस्वती नमः. हा विद्यार्थ्यांनी मंत्र करतो. सरस्वती माता. सरस्वती माता. सरस्वती माता. सरस्वती माता. तुझीच नाव सदा चिंतन केलेलं असतं. कुठं आम्ही बी तुमच्यासारखंच कधी कधी श्रवण करतो आणि मग त्याचं चिंतन करतो, तुमच्या पुढे देतो. मंत्र लक्षात राहू द्या. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं श्री. लक्षात घ्या. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र मुलांनी दररोज 11 वेळेस जपायचा. सरस्वती माता जिभेवर आली ज्ञानवान होतो माणूस. म्हणून आता काही काही मुलं म्हणतात बाबाजी आमचं लग्न जमत नाही. कधी कधी होतं ते. त्यांनी जर गाईला गुळ, पोळी आणि पोळीवरती हरभऱ्याची डाळ जी असते ती जर गाईला खाऊ घातली
बघा, गाईला गुळ द्यावा कधी पण, गाईला एक छोटीशी पोळी द्यावं आणि त्याच्यावर थोडीशी हरभऱ्याची डाळ द्यावी. बघा, कायमच द्यावं, चांगलं असतं देणं, कारण गुळ हा दान सगळ्यात श्रेष्ठ आहे गाईसाठी. परंतु आपल्याला या गोष्टी थोड्या माहिती पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आणि आपल्या जीवनाचं सार्थक होत असताना सद्गुरू जनार्दन स्वामींचंही स्मरण करत राहायचं, बाबाजीचं स्मरण एवढं करायचं की जेणेकरून आपलं कल्याण होईल. बाबाजींची पवित्र विधी आपल्याला खूप काही देऊन जाते, खूप काही ज्ञान देऊन जाते. आणि म्हणून घरी गेले की एक लोंगी बांधायची, ही जशी तुम्ही आज या अवस्थेत आहे अशा घरी गेल्यानंतर स्नान करायचं, आईला सांगायचं, आई मी अनुष्ठान करून आलो, आता मला कमीत कमी 1 तास माझ्या देवाजवळ द्यायचा आहे. जो सकाळचा वेळ आणि संध्याकाळच्या वेळ, झोपताना 17 मिनिटं महत्वाचे असतात आणि उठताना 17 मिनिटं महत्वाचे असतात. ज्यावेळेस आपण उठतो ती 17 मिनिटं इतकी महत्वाची असतात, त्या 17 मिनिटावर आपण दिवसभर झोपतो. आणि जी झोपताना जी 17 मिनिटं आपण चिंतन करून झोपतो तर रात्रभर काम येतं. 2 वेळ कधीच वाया जाऊ, 17 मिनिटं कम्प्लीट मोजून बसायचं आणि 17 मिनिटं कम्प्लीट झोपताना नित्यचं चिंतन करून झोपायचं. 2 गोष्टी सांभाळायच्या. आई मला आता अनुष्ठान करून आलो, आता मला स्नान केलं, कोणाला स्पर्श करायचा नाही, स्नान डोक्यावरून पाणी पडलं तर मौन धरण्याचा प्रयत्न करायचा. आमच्याकडे जेवढे महाराज लोक आहेत ज्यावेळेस डोक्यावर पाणी पडतं तेव्हापासून मौन धरतात, तर विधी झाल्यानंतर सोडतात. कारण डोक्यावर पाणी पडलं, मौन जायचं, देवघरात विधी करायची, हनुमान चालीसा म्हणायची, आपल्या मनात आरती करायची. आरती झाल्यानंतर 11 माळी किंवा 11 माळी का होईना आपला जप करायचा. जप झाल्यानंतर मग चहा पाणीकडे जायचं. वाटलं अगदी अजूनही वेळ आहे तर 1 चमचा का होईना एक गौरी घ्यायची, त्या गौरीवरती प्राणायचा, अपनायचा, व्यानायचा, उदानायचा, आपलं ओम पूर्ण ब्रह्मणे नमः, ओम जनार्दनाय नमः असा मंत्र म्हणून त्या ठिकाणी 1 चमचा त्या ठिकाणी टाकायचा. एवढं जर नित्यनेम केलं, सकाळी तरी केलं, संध्याकाळी शक्य झाली तर छोटीशी विधी म्हणायची, हातपाय धुवून, ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु लुंगी लावून एकदम सुचिरभूत होऊन सोहळ्यात तुम्ही विधी करून बघा, तुमच्यामध्ये इतका बदल झालेला राहील. जसं मी सहज काल सांगितलं की मुलांनो, संध्याकाळच्या वेळेस 6 ते 6:30 7 वाजेपर्यंत महादेवाला 1 लोटा पाणी प्रत्येक जण टाकत होतं. लगेच ऐकलं, प्रत्येकाने ऐकलं. कारण बाबा नंदीच तर इथं 7 दिवस वैराग्य म्हणून टाकून नका, नंतर घरी गेल्यावर लगेच तांब्या कुठं लोटा कुठं आणि मग चालले आपण कायमचे गोटा. मग आज असं नाही करायचं. पण लक्षात घ्या, नंदीदेव तर कधीच पाणी टाकू नये. लोक नंदीवरही पाणी टाकतात, कासवर टाकतात. बाकी मूर्तीचं विधानच नाही पाणी टाकायचं. न कृष्णाच्या मूर्तीवर पाणी चालत, न पांडुरंगाच्या मूर्तीवर. म्हणजे वस्त्र ज्यांच्या अंगावर आहे त्यांना पाणी टाकायचं नाही. नंदीवर सुद्धा पाणी टाकायचं विधान नाहीये, कुठल्याच शास्त्रात नाही. नंदीवर पाणी टाका, नंदीवर कधीच पाणी टाकू नका. त्यांनी सर्व कर्म करून आपलं पूर्ण आयुष्य, जसं शेतकऱ्याच्या दारात घालून थकल्यानंतर आपण तिथं बसतो, आयुष्य देवाच्या हाती घातला आणि थकले ती देव. आपला धर्म आहे तो तिथं बसलेला आहे आणि आपण तिथं जाऊन पाणी टाकायचं नाही. पाणी टाकण्याचं एकमेव विश्वात एक देव आहे, तो म्हणजे महादेव. जलप्रिय बिल्व पत्र प्रिय जलप्रिय बिल्व पत्र प्रिय स्वामी भवजन शोषित हे तपामी जय शिव शंकर जय महादेव. जल प्रिय आहे आणि बिल्वपत्र प्रिय आहे. ती म्हणजे एक छोटस बिल्वपत्र नाकाने एवढं झाड आहे, नाही तर लावलं 1 लोटा. पण तेही सांगतो टाकताना तुम्ही कसं टाकलं, गेले भडभड होतं ना, कोणती दिशा घेतली. सगळ्यांनी कधीही दक्षिणेला पाठ झाली पाहिजे आणि उत्तरेला आपलं मुख झालं पाहिजे. कारण महादेव उत्तरेकडे आहे. लक्षात घ्या, पाठ दक्षिण ही यमाची दिशा आहे, आपली पाठ तिकडे पाहिजे. महादेवाला पाणी टाकताना आपलं उत्तरेकडे तोंड पाहिजे. याचा अर्थ एवढे मुलं म्हणतील एकाच वेळेस आम्ही कसं काय टाकायचं.
कधीही पूर्वेकडे तोंड करून, कधी इकडे पश्चिमेकडे तोंड करून देवाला पाणी टाकायचं. थोडा वेळ जाईल, बाकीच्या जाऊ द्यायचं, पण तिथं आपण पाणी जे आहे टाकताना उत्तरेकडे तोंड करून टाकायचं. आपली पाठ दक्षिणेला झाली पाहिजे आणि पाणी टाकताना खंडन झालं नाही पाहिजे. पाणी टाकलं, तांब्यावर पाणी थोडं टाकायचं, परत बंद करायचं नाही. जशी तेल धारा आहे तसं महादेवाला पाणी टाकावं. लक्षात, अशी श्रद्धायुक्त पाणी टाकण्याची पद्धत आहे. एकदा असं धरलं का ते पूर्ण खाली होईपर्यंत टाकत राहायचं, म्हणजे त्याचं खंडन होऊ द्यायचं. काही लोकांना अर्धा तू टाक, अर्धा मी टाकतो. ती अर्धवटपणा देवा पुढे चालत नाही. लक्षात, पाणी टाकताना कधीच खंडन नाही झालं पाहिजे. पूर्ण पाणी होतेपर्यंत मस्तपैकी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा हर 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 महादेव, हर हर महादेव. आणि 3 नावं नक्की घ्या. काल सांगितलं, हर म्हणजे गंगेचं गंगा, काशी विश्वनाथ, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. लक्षात घ्या, काशीचं स्मरण करायचं, विश्वनाथाचं स्मरण करायचं आणि गंगेचं स्मरण करून पाणी टाकायचं. 3 नावं अवश्य. बाबाजींनी किती खोटं याच्यात खोलात गेलं तर खूप विशेष होईल, परंतु असं स्मरण करून, म्हणजे गंगा मैया पण तुमच्या ताब्यात येईल. काशी विश्वनाथ प्रत्यक्ष, काशी जिथं जाण्यात तुम्हाला योग आला असेल तर गेले, तर नसेल जरी गेले पण काशीचं नाव घेतलं तर काशी समोर राहील. आणि विश्वनाथाला ते प्रत्यक्ष पाणी टाकणार. हे 3 नावात एवढी मोठी गंगेचं पाणी तुमच्या हातात, त्यानंतर विश्वनाथाचं स्मरण आणि काशीला तुम्ही हात, त्याची पुण्याचं फळ त्या मिनिटाला तुमच्या पदरात पडतं. म्हणून आपण कधीही काही गोष्टी शास्त्र मान्य केल्या तर त्याचं फळ आपल्या पदरात पडतं. आपण भाग्यवान आहात, जेणेकरून या ठिकाणी आपण सुंदर असं अनुष्ठान करतात, नामस्मरण करतात. 4था दिवस आहे. बोलता बोलता 4 दिवस पूर्ण होईल. राहिलेला जर पूर्ण करून घ्या. फिरण्यामध्ये इकडं तिकडं जाण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. आपली जी बॉर्डर दिलेली आहे ती ओलांडू नका. त्रास होतो तुम्हालाच, आम्हाला, म्हणजे सगळ्यांनाच त्या व्यवस्थापनामध्ये थोडंसं कळण्या दक्षता घेताना त्रास होतो. आपण आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये. आश्रमामध्ये शिस्त पाळली, कारण तुम्ही आश्रमाचे एक साधक झालात, आश्रमाचे तुम्ही पाईक झालात, आश्रमामध्ये एकामेकाचे तुम्ही गुरुबंधू झालात. बाबाजी तुमची गुरु आहे जनार्दन स्वामी. आता बाबाजींचे तुम्ही फार शिष्य झालात, त्यामुळे एका परिवारात तुम्ही म्हणणार कुठे गेले, कोणत्या परिवारातला आहे, जनार्दन स्वामीच्या परिवारातला आहे. सांगताना काय सांगायचं, कोणत्या परिवारातला आहे, अरे बाबाजीच्या परिवारातले, म्हणजे तुमचं घर कोणतं आहे, आता इथं आहे. आता तुम्ही दुसरे नाही राहिले. आज स्वाभिमानानं सांगितलं कोणत्या परिवारातून आला, अरे मी जनार्दन स्वामीच्या परिवारातून आलो. लोक काय नाही, माझं एवढाच परिवार आहे. आता परिवार विशाल झालेला आहे. जंत जनार्दनाच्या सानिध्यात तुम्ही आले, आम्ही जनार्दन स्वामींचे परिवारातले आहोत असं वरमान करून सांगायचं. त्यांनी पण लक्षात घ्या. असं जीवन जगा, जेणेकरून आपलं सार्थक होईल. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आपण आरतीसाठी जागेवर उभं राहायचं. जय जनार्दन. जनार्दनाय तरणोपाय मुकुर सुधारी वर्ण रघुवर विमल जसु जोदायु कपलचारी बुद्धिहीन तनो जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ केलेस विकार. जय हनुमान जन गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा जन पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमित की संगी. कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र उर ध्वजा विराजे कांधे मूल जनेऊ साजे. शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुन देखो रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिय दिखावा विकट रूप
रामा भीम रूप धरि रस रस हारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए रघुवीर हर शिवर नाय रघुपति कीन्हि बहुत बड़ाई तुम मम प्रिय सहित भाई सव सवदन तुमरो रस गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अतीसा जब कुबेर दिगपाल जाते कवि गोविंद कई सके कहाते उपकार सुग्रीव किन्ना राम मिलाए रजपत दीन्ना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन परवानो लील्योताय मधुर पद जानो प्रभु मुद्रिका में दीव कमाए जन दिलागी गए अचरज लागे दुर्गम काज जगत के जेते सुम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे हो तन अज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारे सरना तुम रक्षक का हो तो डरना आपन तेज समारो आपे दीनव लोक हाकत कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे दासे रोग हरि सब पीरा जपत निरंतर हनुमंत वीरा रंगन से हनुमान छुड़ावे मन क्रमाद जान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग पर ताप तुम्हारा है परिसिद्ध जगत बुझियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिध के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुवर के राजा तुमरे उच्चन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाए जाय जल मारि भक्त कारे और देवता चिंतन धरे हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करव गुरुदेव की नाई कर कोई छूटे बंदे महासुख होई जो यह बड़े हनुमान चालीसा होय सिद्ध साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे ना करु दय मानेरा पवन तनय संकट हरना मंगल मूर्ति राम लखन सीता सहिता हृदय बसुरो सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बुधर मर सब संतन की जय बाल समय रवि बक्षी लियो तब दीनम लोक भई अध्याय आई सभा समयोजन गोया संकट गाव गया देवण आदि करी विनती तब छाड़ दियो रवि कष्ट निवारो ओ नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम बुलर भाई श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बालिक दास कपीस बैस गिर जाता महाप्रभु बंदनिया चौकी महामुनि सापड़ियो तब वन बेकार विचारो कई दिन रूप निभाय महाप्रभु सो तुम दास के सो निवारो ओ नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम बुलर भाई श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम अंगद के संग लेन गए सिय भोज कट सिया बरि न बुझाए जीवन नाम जियो हम सोजो बिना सुनी गए ना बलदारो तेरे सके तन सिंधु समय तब लाए सिया सुनि प्राण उबारो ओ नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम बुलर भाई श्री
रजनी चरमारो तो स्वामी सुदय प्रमुद्रिका सो कलिवारो हो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम बोले भाई श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बाण लगे गुर लक्ष्मण के तब प्राण तजे सुख रावण मारो सोन रूपी बारो जीवन हाथ गई तब लक्ष्मण के तुम प्राण उबारो हो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम बोले भाई श्री राम जय राम श्री राम जय जय राम रावण युद्ध अजान के हो तब नागति व्यास सभे सिर डारो श्री रघुनाथ सुने सब धर्मो भयो या संकट वारो अनेक गीत भगवान को वंदन कर सूत्र सनिवारो हो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम बोले श्री राम जय राम श्री राम जय जय राम बंधु समेत जब आए रावण लय रघुनाथ बताल सिरा देवी तुझे बल विधि सोय बल देव सुने बल मंत्र विचारो तारे सहाय भयो तमरी आई रावण सन संग सारो हो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम बोले श्री राम जय राम श्री राम जय जय राम काज के बड़ देवन के तुम वीर महाप्रभु देख विचारो कंठ मोर को जो सुन सो नहीं जाता हिलारो हनुमान महाप्रभु को कुछ संकट को हमारो तो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम बोले भाई श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम प्रसन्न हो
दर्शन मात्रे प्राणी मुक्ति दे पावती जय जय ब्रह्म करार गिरिदानाथा गंगाधराओ त्रिशूलपाणि शंभो निर्देवदेवादि जय कराओ ब्रह्मगिरी जी भावी गांडा प्रदक्षिणा जरी घडे तैतय काया कष्टी नवदव चरणी रुद्री करे नवदव मनमय विजय चिकित्स औके दासी घडे केवळ तोच रूपी काळ्यांच्या पाया पडे जय जय ब्रह्मकरार गिरिदानाथा गंगाधराओ त्रिशूलपाणि शंभो निर्देवदेवादि जय कराओ लावणी आणि भजन सकल ही पूर्वी शिवन कामना संतति संपदि देसी अंति कुछ विषय भया कराओ शिव शिव नाम जपतावा आनंद माझा मना अभिनंदन मित्रे संसार भवयातना जय जय ब्रह्मकराज गिरिजानाथा गंगाधराओ त्रिशूलपाणि शंभो निर्देवदेवादि जय कराओ सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो रे आरती मानसा जननी देवी बले पुत्र दैवावी जनार्दन नाम दया देवी जानितो स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़ियारती गंगारु हे प्रभु नाम करे जय स्वयं प्यारे नाम शिवाचे करे भक्त परम मेरे करे करोड़े मुरे होय प्राण भय पयन्ना चिंता भय चिंते प्रेमे करोड़ियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़ियारती अरुणी वस्ती शाळा माला हृदय शंकर शिव भोला ज्ञानरत्न उपदेश नाम शिव घोषम करी मनले चारुक्ति प्रेमे करोड़ियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़ियारती मागणे शिवालय किंका मंदिरे गणवितय प्रतिमा यांच्या हृदयी भूक भवनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोलते नाम करे प्रभु पद दे प्रेमे करोड़ियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़ियारती श्री गुरु दत्तराज मूर्ति ओवाळी तो प्रेमरती ब्रह्मा विष्णु शंकराचा असे अवतार श्री गुरुदास राया वृंदर जगताचा लाला बाळा तिरुजिदा हरी लावे जसे यतिता भजके मुकुट जोम जडगा रुद्राक्ष माळ धरणी नामजे औतकोट धरणी देवी भक्तांची क्लेश धरणी दयाचे करुणे नमनारे दमन होय देव गमन गमन के त्रैलोक्यावरती ओवाळी तो प्रेमी हरणी गुरु दत्तराज मूर्ति ओवाळी तो प्रेमरती गणगापुरी वस्ती जाची देवरुंगर जायती भीमा अमरण संगमाची भक्त्याच्या गौर शिष्यांची वाट रावणी आयोगाची देवकेच केत मुक्तीची काळजी शत्रुस्थान करतो सर्वीर व्यक्तेला जातो बाहुळ व्यक्तेला वरतो ओवाळी तो प्रेमी हरती अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळी तो नवचंदा हरिभाता हृदय चंदा सोडवी विषय भोग चंदा आनो चरण अत्रिनंदा नावी सद्गुण ब्रह्मनंदा सुखमी चौरंजीचा फेरा भारती सदरपे मजला फेरा वाटते पुत्र पोटदारा हरे भजन मते तव पूजन करिते तुझन करते बलवंता वरती ओवाळी तो प्रेमी हरती
गंगा सोतोत समुद्र सिखाई पवन जुलवार नयाई गंगा जारी असुर सजाए दिया राम के काज सवाई लक्ष्मण मूरजित करे प्रकारे आनि संजीवन वैठी पताल कोई चमत्कार रावण की भुजा उतारे बाई भुजा असुर दल मारे जय भुजा सुर मुनि आरती उतारे जय जय हनुमान उतारे कंचन तारक पुर छाई आरती करत अंजनाई जो हनुमान जी की आरती गावे वैकुंठ परम पद पावे आरती की जय हनुमान लागी आरती अनंत गुणा विठु पतरे तारा अतरते उपचार मणि ताराले पूजा आरती अनंत गुणा परे सावन रागी कपड़े निगा माताई फुलरावती बाई कहो भेट लागे आरती अनंत पूजा विठु पंडारी ताराजा अतल उपचार मणि ताराले पूजा आरती अनंत पूजा अनिर्वच सुत भूत अनिर्वच सुत भूत राम भाई जोड़ाले बेटा आरती अनंत पूजा विठु भंडारी तारा आरती उपचार मणि ताराले पूजा आरती अनंत पूजा कलिल मंगलवती चरण तोलन कागिन रूपते त्रिवेद रंजन अजंत पूजन भवि रूपाणि नानी धमा तुमेव माता पिता तुमेव तुमेव बन्धु सखा तुमेव तुमेव विद्या त्वमेव तमेव सर्वं मम देव देव हरे नमः कामन्यवर्या भूतत्तमावा सभावा करोमि यत्न सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि हरि ओम जय स्वामी राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरे श्री